नमस्कार. जय कुणबी जय ओबीसी. नुकतीच चंद्रपूर वणी येथे एक संतापजनक असणारी घटना घडली. भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचारादरम्यान साळी नावाच्या गृहस्थाने कुणबी समाजाचा अपमान होईल, कुणबी समाजाची विभत्सना होईल असं जातीवाचक आणि नीच दर्जाचं वक्तव्य केलं. आणि ते वक्तव्य करून नुसतं थांबला नाही की ते मी कसा बरोबर बोलतोय हे पटवून देण्यासाठी तोच इथला जो उमेदवार होता बीजेपीचा, आता सध्या उभा आहे, माजी आमदार आहे, तो त्याला सपोर्ट करत होता. आणि त्याचं म्हणणं असं होतं की तिथे बसलेल्या लोकांना ह्या शब्दाबद्दल काही वाटत नाही, तर इतर लोकांना तुम्हाला वाटायची गरज काय. परंतु आपल्याच समाजाचा त्यांचा जो कार्यकर्ता होता, जिल्हाध्यक्ष होता, त्यांनी जाऊन जशाच तसं त्याला उत्तर दिलेलं आहे. ही जी अशी जी नीच प्रवृत्तीची कीड आहे, त्या किडीचा, त्या वक्तव्याचा महाराष्ट्र राज्य कुणबी समितीचा एक संयोजक म्हणून, त्याचप्रमाणे कुणबी युवा मंडळ मुंबईचा अध्यक्ष, एक ओबीसीचा समन्वयक म्हणून ह्या नीच प्रवृत्तीचा, त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो. आणि मी कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या आमच्या पोलिसांना, आमच्या कायदा सुव्यवस्थेला सांगेन की अशा प्रवृत्तीवरती कठोरात कठोर कारवाई करून तिचा बिमोड केला पाहिजे. पुन्हा असं कुठल्याही समाजावरती असं वक्तव्य करायची हिंमत कोणाची होणार नाही. आणि हा माणूस काय बोलला, या काय प्रकार झाला, आणि त्याच्यानंतर चंद्रपूर वणीमधील समाज कशा प्रकारे रस्त्यावरती उतरला हे तुम्हाला या व्हिडिओतून दिसून येईल. खूप संतापजनक घटना आहे आणि ह्या प्रवृत्तीचा अखंड महाराष्ट्रातील कुणबी समाज विरोध करणार, निषेध करतोय. आणि याचा फटका निवडणुकीत त्या संबंधित पक्षाला बसणार हे मात्र नक्की. आपल्या समाजाची ताकद, आमची एकता, सर्व कुणब्यांची एक. चंद्रपूर वणी येथे कुणबी समाजाला अपमानास्पद अपशब्द बीजेपी उमेदवार आणि विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांच्या प्रचार कार्याचे उद्घाटन प्रसंगी त्यांच्या कार्यकर्त्यांनी वापरले. वणी येथील विधानसभेतील सर्वाधिक संख्येने असलेल्या कुणबी समाजाला अशा पद्धतीने अपशब्द वापरून लघुशंका करणाऱ्या कुत्र्याची उपमा देणे ही अत्यंत निर्लज्जपणाची आणि घृणास्पद बाब आहे. अशा वक्तव्याने कुणबी समाजात असंतोष निर्माण झाला आहे आणि या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करताना प्रचंड संख्येने समाजाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. साले कुणबी 500 रुपयाला विकले जातात. विजेच्या खांबावर मुतणाऱ्या कुत्र्यासारखी अवस्था कुणब्यांची झाली आहे, असे आक्षेपार्ह वक्तव्य एका पदाधिकाऱ्याने भाजपच्या प्रचार कार्यालयात आमदार बोतकुरवार यांच्या समोर केले. या प्रकारामुळे स्वाभिमान दुखावलेल्या एका कुणबी कार्यकर्त्याने त्या पदाधिकाऱ्याला चांगलेच बदलले. यानंतर माजी खासदार हंसराज अहिर यांनी सर्वांची समजूत काढली. मात्र घडलेल्या घटनेने चांगलीच खळबळ माजली आहे. आमदार बोतकुरवार यांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपा पदाधिकारी प्रचाराचे उद्घाटन आणि नियोजन करीत असताना सुधीर साळी नामक उच्चवर्णीय पांढरपेशा या हरामखोर व्यक्तीने कुणबी समाजाला जातीवरून अवाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यावेळी उपस्थित अनेक कुणबी नेते आणि कार्यकर्ते मुख गिळून टाळ्या वाजवत होते. पण यातील एक कार्यकर्ता निखिल खाडे यांनी सुधीर साळी याच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आणि त्याला तिथेच तुडवला. खाडे यांनी असे वक्तव्य करताच अनेक लोकांनी तिथे बसलेल्याने त्याला तिथेच कॉलर पकडली पाहिजे होती, परंतु असं झाले नाही. कुणबी समाज किती दिवस अपमान सहन करणार, आणि जो तो येऊन जर असा निर्लज्जपणाचे शब्द वापरत असेल तर समाज कदापि सहन करणार नाही. आणि या विरोधात वणी चंद्रपूर येथील कार्यकर्त्यांनी कुणबी समाज एकवटला आहे. याचे पडताच नागपूर, विदर्भ, मराठवाडा, कोकण, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटत आहेत. सर्व समाजाने या घटनेचा निषेध केला आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचे परिणाम भाजपला नक्कीच भोगावे लागतील. लोक आपले काही बोलत सुटतात, त्यांच्यावरती तुमचा अंकुश असला पाहिजे. अशा समाजद्रोही लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्रातील कुणबी समाजाकडून होत आहे. महाराष्ट्र वणी येथील समाजाच्या पाठीमागे उभा आहे. या खाडेला ताबडतोब पक्षातून निलंबित करावे आणि त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. धन्यवाद. जय कुणबी. एकता ही आपल्याला दाखवायची असेल तर त्या ज्या कोण्या माणसांनी कुणब्यांच्या संदर्भात अपमानजनक असं वक्तव्य केलेलं आहे त्याच्यावरती फौजदारी कारवाई झाली पाहिजे.
आणि ज्या पक्षाच्या प्रचार कार्यालयाच्या प्रसंग झाला त्या पक्षाच्या उमेदवारावरती निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचा गुन्हा सुद्धा दाखल करण्याची आपण तक्रार दिली पाहिजे अशी माझी सर्व या बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींना विनंती आहे. आणि हे जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत बहुसंख्य कुणबी समाजाची ताकद जे लोक आपल्याला अगदी पायाखालचे समजतात, आपले वाहन समजतात, कुत्रे म्हटलं काय घरी खायला मिळत नाही का आपल्याला? कुणब्यांना घरी खायला मिळत नाही का? कुणबी तर जगाचा पोशिंदा आहे. जगाचं पोट भरण करण्याची जबाबदारी कुणब्याने घेतली, शेतकऱ्यांनी घेतली, आणि त्याला कुत्रा म्हटलं. आणि कुत्रा कोणावरती जगतो? कोणाच्या भरोशावरती जगतो? तुकडे टाकणाऱ्याच्या भरोशावर जगतो कुत्रा. आणि आपण काय कोणाच्या तुकड्यांवरती जगणारी माणसं आहोत का? आणि तुम्हा सगळ्यांना जर असं वाटत असेल की कोणाच्या तुकड्यांवरती जगणारी माणसं आहोत आपण, तर मग प्रश्न वेगळा आहे. म्हणून आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. तुकड्यांवरती जगणारी जमात ही संकल्पना त्यांनी काल रूढ केलेली आहे. तुकड्यांवरती जगणारी जमात ही कुत्रे कुत्रे आणि कुत्रे म्हणजे कुणबी या मतदारसंघातले ही त्यांनी काल व्यक्त केलेली भावना आहे. म्हणजे आपण काय कुत्रे आहोत का? अरे ते कुत्रे साले आमच्या तुकड्यावरती जगतात. आम्ही पिकवतो म्हणून ते जगतात. आम्ही पिकवलं नसतं ना वनवन भटकून साले पाय झाडून मरण पावले असते. म्हणून माझी सर्व बांधवांना विनंती आहे, हा जो अपमान झालेला आहे, हा जर अपमान आपण सहन केला, वारंवार येणाऱ्या भविष्यामध्ये हा आपल्याला अपमान सहन करत राहावा लागणार आहे. आणि येणारी पिढी जी असणार आहे आपली, ती आपल्याला माफ करणार नाही. भले आपल्या घरामध्ये आपली तस्वीर अटकलेली असेल, केवळ नाईलाज असतो असेल, पण हार घालताना आपले वंशज म्हणतील बिंडोक होता. हातात तलवार घ्यायला पाहिजे होती. ज्या क्षणी ह्या अन्नदात्याचं अपमान झाला करणाऱ्याचा शिरच्छेद केला असता या माणसाने. बाप म्हणून मी तस्वीरीला हार घालतो, त्याला हे बोलावं लागेल. म्हणून आपण सर्वांनी हा विचार केला पाहिजे. ही लढाई आहे. ही लढाई राजकारणाची नाही, पक्षाची नाही, कोणत्याही संघटनेची नाही. राजकारणाची ही लढाई नाही, राजकारणाची लढाई नाही, ही अस्तित्वाची लढाई आहे. कुणबी समाजाच्या, समग्र कुणबी समाजाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. ती लढली पाहिजे. युवकांनी लढली पाहिजे, प्रौढांनी लढली पाहिजे, महिलांनी लढली पाहिजे, युवतींनी लढली पाहिजे. आमच्या इथे बसलेले सगळे ज्येष्ठ आहेत त्यांनी लढली पाहिजे. त्यांनी आमच्या पाठीशी राहिलं पाहिजे. आणि ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. आणि ही लढाई जिंकल्याशिवाय पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून काय निर्णय घ्यायचा या बैठकीमध्ये तो तुम्ही सर्वांनी एकत्रितरित्या घ्या. पण माझा निर्णय मी तुम्हाला सांगतो, पाठीशी असा नसा त्या संबंधित जो नराधम आहे, मी नराधमच म्हणतो, आमच्या कुणबी समाजावरती त्या वक्तव्याने बलात्कार झालेला आहे. हा बलात्कार आम्ही सहन करणार नाही. आणि त्या बलात्काराच्या विरोधात मी लढा देणार. त्याला तुरुंगामध्ये डांबणार ही मी शपथ घेतो तुमच्या समोर. आज असो, उद्या असो, परवा असो, पण त्याला तुरुंगामध्ये डांबल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. कारण मी कुणबी आहे. जगन्नाथ बाबा माझं दैवत आहे. ती ताकद माझ्या पाठीशी आहे. आणि माझ्यामध्ये कुणब्याचं रक्त सळसळत आहे.
ते मला हे वक्तव्य ऐकल्यानंतर स्वस्थ बसू देत नव्हतं. या मिटिंगला येण्यासाठी मी नव्हतो तयार, पण मी सगळं आज चंद्रपूर इकडे तिकडे फिरून आलेलं सगळं, पण मला म्हटलं 7 वाजता या समाज मंदिरामध्ये मला उपस्थित झाला पाहिजे. बांधवांचा अपमान झालेला आहे, निषेध केला पाहिजे, योग्य त्या ठिकाणी आपण लढा दिला पाहिजे. हे वक्तव्य कुणबांच्या व्यक्ती संदर्भातलं पहिलं वक्तव्य नाही, इतिहास तुम्हाला सांगते. हे पहिलं वक्तव्य नाही. या आधी सुद्धा अनेक वक्तव्य झाले, ते फार